नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 26 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तर नुकतेच पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, शक्तिकांत दास यांना नुकतंच पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही शक्तिकांत दास आहेत ते पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त त्यांना करण्यात आलेलं आहे. आणि हे 14व्या क्रमांकाचे पंतप्रधानांचे प्रधान सचिव असणार आहेत. सध्या जर आपण बघितलं तर पंतप्रधानांचे 2 प्रधान सचिव आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत, पी.के. मिश्रा आणि शक्तिकांत दास. आणि हे जे शक्तिकांत दास आहेत ते RBIचे माजी गव्हर्नर आहेत. 2018 ते 2024 या दरम्यान त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. आणि हे RBIचे 25व्या क्रमांकाचे माजी गव्हर्नर होते. त्यांना वित्तीय व चलनविषयक बाबी आहेत त्याचा व्यापक असा अनुभव आहे. ते 1980च्या तामिळनाडू कॅडर बॅचचे IAS आहेत. त्यांनी बर्मिंगहम विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवीही घेतलेली आहे. तसेच ते महसूल व आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव राहिलेले आहेत. आणि जे 15व्या क्रमांकाचं वित्त आयोग होतं त्याच्यात सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत. तर हे पॉईंट्स आपल्याला शक्तिकांत दास यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. कारण हा जो काही पंतप्रधानांचा प्रधान सचिव असतो तो एक अत्यंत महत्त्वाचा असा पद असतो मित्रांनो, जे की आपल्या पंतप्रधानांना देशाविषयक जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यासाठी ते सल्ले देत असतात, त्यांचं मार्गदर्शन हे करत असतात. आणि अशा मोठ्या पदावर यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. त्यासोबतच आपल्याला ज्या इतर महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. तर SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी, CRPFचे प्रमुख बनले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग, CISFचे प्रमुख राजविंदर सिंह भट्टी, NSGचे प्रमुख B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. तसेच अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत. भारतीय नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. आणि अलीकडेच जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्याचे नवीन सरन्यायाधीश बनले आहेत संजीव खन्ना. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. इस्रोचे नवीन अध्यक्ष V नारायणन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. राज्य महिला आयोग जे आहे महाराष्ट्राचं त्याच्या अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक. आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते ॲप लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर C, RBI डेटा या नावाने नुकतंच RBIनं ॲप लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही RBI डेटा नावाचं ॲप आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे 18 फेब्रुवारीला. याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेतील मॅक्रो इकॉनॉमिक आणि वित्तीय सांख्यिकी जो काही डेटा असणार आहे ते सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा उद्देश काय आहे? तर अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि जे सामान्य लोक आहेत ज्यांना अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे अशा लोकांसाठी हे अर्थ विषयक जे काही माहिती आहे, जे सांख्यिकी माहिती आहे ते पोहोचवणे याचा उद्देश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याद्वारे चार्टच्या मार्फत ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये माहितीही
पाहणं शक्य होणार आहे. म्हणजे एकंदरीत जे काही कॉम्प्लिकेटेड जो डेटा असतो ते सोप्या पद्धतीमध्ये लोकांपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे ॲपचं. तसेच आर-बी-आय विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. जो लाँग फॉर्म असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 यासाठी एक कायदा करण्यात आलेला होता. आर-बी-आय कायदा 1934 आणि याची शिफारस केलेली होती यंग हिल्टन जे आयोग होतं त्याच्या शिफारसीवरून या आर-बी-आयचं गठन हे करण्यात आलेलं होतं. सध्या आर-बी-आयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा जे की 26व्या क्रमांकाचे आहेत. पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख आणि हे प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते आपण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच बँकिंग आउटलेट टॅब नावाचं एक पोर्टल आहे ज्याद्वारे 20 किलोमीटर अंतर क्षेत्रातील बँकिंग सुविधांचा शोध हे घेणे शक्य होणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. मॉरिशसचं जे काही राष्ट्रीय दिन होणार आहे त्या समारंभामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इन्व्हिटेशन आलेलं आहे. त्या ठिकाणी ते प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्याविषयी पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. तर मॉरिशस या देशाचा 57व्या क्रमांकाचा वर्धापन दिन होणार आहे 12 मार्च रोजी. त्यामध्ये नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि हे जे काही मॉरिशस देश आहे त्याला 1968 साली ब्रिटन या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते. आणि त्या देशाचे पंतप्रधान आहेत नवीन रामगुलाम जे की नुकतेच मागच्या काही दिवसांमध्ये ते पंतप्रधान मॉरिशसचे बनलेले आहेत. याची राजधानी आहे पोर्ट लुईस आणि चलन आहे मॉरिशियन क्रिऑल. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जे नुकतंच 2025चं भारताचं प्रजासत्ताक दिन पार पडलेला आहे. त्यामध्ये प्रमुख पाहुणे होते इंडोनेशिया या देशाचे प्रोबो सुबियांतो जे की त्या देशाचे राष्ट्रपती आहेत. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ते आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे नुकतेच AI आधारित डोळ्यांची तपासणी सुरू करणारा जगातील पहिला कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. केरळ या राज्यामध्ये. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच नैना अमृतम 2.0 नावाचा जे काही प्रोग्राम आहे केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा जगामधील पहिला कार्यक्रम आहे म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ह्याचा उद्देश काय आहे तर जे काही डायबेटिक रेटिनोपॅथी आणि ग्लुकोमा आणि वया संबंधित जे मॅक्युलर डिजनरेशन आजार असतात डोळ्याचे त्याचं जलद निदान करता यावं म्हणून हे प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे किंवा कार्यक्रम हे सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे नयनामृतम 2.0. आणि हा जो काही उपक्रम आहे तो केरळ सरकार आणि रेमेडिओ बेंगलोर यांचा संयुक्त प्रोग्राम असणार आहे. केरळविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून या केरळला ओळखले जाते. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच AIचा मुद्दा निघालेला आहे तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारतातील पहिली AI शाळा केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली AI शिक्षिका सुद्धा केरळ राज्यामध्येच आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आयरिस. भारतातील पहिले AI शहर लखनौ जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामधील पनवेल या ठिकाणी उभं केलं जाणार आहे. जगातील पहिली मिस AI बनली आहे केंजा लायली. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते बनले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. पार पार हे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही पार पार गाव आहे ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे आणि याला महाराष्ट्रातलं पहिलं गुलाबाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच अशाच प्रकारचे काही इतर मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरूंचे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव सातारा जिल्ह्यातील मण्याचीवाडी. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे सातारा जिल्ह्यातील भिलार या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांगर आहे जे की सातारा या जिल्ह्यामध्येच आहे. महाराष्ट्रातील पहिले हनी पार्क महाबळेश्वर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे मधुबन हनी पार्क असं आहे. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी.
महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव बनले आहे ठाणे जिल्ह्यातील घासाई. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच खजुराहो नृत्य महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे खजुराहो नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही खजुराहो नृत्य महोत्सव झालेला आहे 2025चं, त्याचं हे 51व्या क्रमांकाचं एडिशन होतं, जे की 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान पार पडलेलं आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. याचं आयोजन मध्य प्रदेश सांस्कृतिक विभाग जे आहे त्याच्या अंतर्गत जे उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत व कला अकादमी आहे त्याने केलेलं होतं. सुरुवात झालेली आहे 1975ला. आणि हे जे खजुराहो मंदिर आहे याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेशमधील जे छतरपूर जिल्हा आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहे. जगप्रसिद्ध असा हा खजुराहो प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी ज्या काही प्राचीन कलाकृती आहेत त्या मूर्त्यांसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे मित्रांनो. हे आपल्याला प्रश्न परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. याची निर्मिती चंदेल राजवंशाचा जो काही राजा होता त्याने केलेली आहे. आणि या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे 1986 साली. हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा बनवणारा क्रिकेटर कोण बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, विराट कोहली. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्याने 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. नुकतंच जे काही चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे त्यामध्ये हे पराक्रम त्यानं पूर्ण केलेला आहे. अवघ्या 287 सामन्यांमध्ये 14,000 धावा त्याने वन डे क्रिकेटमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. या अगोदरचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्यासोबतच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत सचिन तेंडुलकरच्या 18,423. सर्वाधिक शतके आहेत वन डे मध्ये विराट कोहलीचे एकूण 51. एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रोहित शर्माने तब्बल 264. हे काही रेकॉर्ड्स क्रिकेटमधील ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जे क्रिकेट सामने आहे ते 3 फॉर्मॅटमध्ये होतात. एक असतं एक दिवसीय सामने जे की 50 ओव्हरचे हे मॅचेस असतात. T20 असतं 20 ओव्हरचं. आणि जे काही लॉंग फॉर्मॅट असतं ते टेस्ट किंवा कसोटी सामने असतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 19 फेब्रुवारीला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे त्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अर्थात नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स, नुकतंच याचं स्थापना दिवस 19 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. राज्यघटनेमध्ये याचं कलम आहे 338. 338 ए असायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी ते टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. आणि हा संवैधानिक असा आयोग आहे. त्याचे अध्यक्ष आहेत सध्या अंतरसिंग आर्य. अध्यक्षांचा कार्यकाळ असतो 3 वर्ष आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच याविषयीची थोडी पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर 1992ला अनुसूचित जाती व जमातीसाठी एक राष्ट्रीय वैधानिक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढे 2003ला 89व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती केली गेली आणि या दोन्ही आयोगांना वेगळं केलं गेलं. आता सध्या जर बघितलं तर अनुसूचित जाती आयोग वेगळा आहे आणि अनुसूचित जमाती आयोग हा वेगळा आहे. तर हे आपल्याला गोष्टी याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच हे जे काही राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे त्याचं कार्य काय असतं, तर जे काही आदिवासी आणि जे अनुसूचित जमाती असतात, जे ट्राईब्स असतात, त्यांच्या संवर्धनासाठी कल्याणासाठी कार्य हे या आयोगाद्वारे केलं जात असतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इतर काही दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या फेब्रुवारी महिन्यामधील 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2 फेब्रुवारीला विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस आणि तस्करी विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस असतो. 15 फेब्रुवारीला जागतिक खवले मांजर दिवस. 20 फेब्रुवारीला विश्व सामाजिक न्याय दिवस आणि 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता,
टाइम मॅगझिनकडून टाइम वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच चर्चेत असणारे दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याची योजना आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अरुणाचल प्रदेशची ही योजना आहे, दुलारी कन्या योजना. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे 2025चं ते पार पडलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारतीय वंशाचे कोणते व्यक्ती अमेरिकेच्या FBI चे संचालक बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, काश पटेल. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाने ओपेक प्लस समूहात सामील होण्याची घोषणा केली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ब्राझील या देशाने ओपेक प्लस जे तेल उत्पादक देश आहेत त्या समूहामध्ये सामील होण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात सर्वाधिक गिधाडांची संख्या झाली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 21 फेब्रुवारी. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय डिटेलमध्ये सुंदरपणे उत्तर हे दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आयोग आहे आणि त्या संबंधित हा प्रश्न आहे जे आपल्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात येतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास त्याला जॉईन करून घ्या. तसेच जे इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.